11 एप्रिल फक्त जयंती नाही, हा तो दिवस आहे त्या विचारांचा ज्यांनी समाजाला पहिल्यांदा आरसा दाखवला. महात्मा ज्योतिराव फुले नाव सगळ्यांनाच माहित आहे, पण त्यांनी विचारलेले प्रश्न आजही अस्वस्थ करतात. कारण फुले म्हणजे फक्त इतिहास नाही, तर फुले म्हणजे अस्वस्थ करणारच सत्य आहे. महात्मा फुले हे फक्त एक समाज सुधारक नव्हते. ज्या काळात स्त्रीला अंधारात ठेवलं जात होतं त्यावेळी त्यांनी प्रश्न विचारला. तिला शिकू देत नाही कारण ती विचार करू लागेल. आणि म्हणूनच त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या हातात पुस्तक दिलं, कारण क्रांती घरातूनच सुरू होते. महात्मा फुले म्हणायचे, जर जन्मावर तुमचं स्थान ठरत असेल तर ही जाती व्यवस्था माणसासाठी नाहीच. ही जाती व्यवस्था फक्त अन्याय नाही, तर माणसाच्या स्वाभिमानाची चोरीच आहे. त्यांनी धर्मालाच प्रश्न केला, कारण धर्माच्या नावाखाली अज्ञान आणि भीती पसरवली जात होती. महात्मा फुले म्हणतात, जो धर्म माणसाला खालच्या स्तरावर ठेवतो तो धर्म नाही, तो एक सापळा आहे. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे एक संधी नव्हती, तर शिक्षण म्हणजे एक शस्त्र होतं. कारण जो शिकतो तो प्रश्न विचारतो, आणि जो प्रश्न विचारतो तो कधीही गुलाम राहत नाही. शेतकऱ्याच्या आसूडमध्ये त्यांनी लिहिलं की शेतकरी फक्त निसर्गाशी नाही तर व्यवस्थेलाही झगडतो. ज्याच्या कष्टावर सगळं उभं आहे त्यालाच न्याय नाही. ही सगळ्यात मोठी विडंबना आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात विचारलेले प्रश्न आजही अस्वस्थ करतात. महात्मा फुले जयंती म्हणजे फक्त फुलं अर्पण करणं नाही, तर त्यांनी विचारलेले प्रश्न पुन्हा जिवंत करणं. आपल्या सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. आणि हो, शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी. महात्मा फुले यांचं गुलामगिरी हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.